ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरण आणि या प्रकरणी हल्ल्याचा नाशिक पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा जोर धरतीये। पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे इथल्या भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आलेला होता कारवर आणि या सगळ्याचा निषेध आता नाशिकमध्ये नोंदवला जातोय। नाशिक मधील सर्व पुरोगामी संस्था संघटना आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सह या आंदोलनात सहभागी आहेत। 3 दिवसांपूर्वी निर्भय जनसभा जी पुण्यामध्ये आयोजन केलेली होती, या सभेच्या दरम्यान पुण्यामध्ये भाजपचे जे शहराध्यक्ष आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत यांच्याकडून निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना सतत धमक्या येत होत्या की तुम्ही ही सभा घेऊ नका। आमच्या सरकारला हे सांगणं आहे की भारत देश हे संविधानावरती चालणारा देश आहे आणि संविधानाचं राज्य इथे असेल, इथे कुठल्याही प्रकारची हुकुमशाही, दडपशाही, तानाशाही चालणार नाही। आणि गृहमंत्री जे आहेत, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन किंवा या सगळ्या सभा उधळून लावण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे, याला देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी टोळी कारणीभूत आहे आणि त्यांनी ताबडतोब या सगळ्याचा राजीनामा द्यावा। आम्ही सातत्याने सर्व लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये या विषयावरती सातत्याने जाऊन बोलत आहोत, सांगत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।